नमस्कार, मी दीपाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत हातावरच्या शेवया कशा बनवायच्या. एकदम पारंपरिक रेसिपी आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बनवायला खरंच खूप सोपी आहे. ह्या वेळेस मीही शेवया जे आहेत ते केलेल्या आहेत. तर इथे घेतलेला आहे मी बनशी गहू. माझ्या आईचा हा व्हिडिओ आहे आणि आई खूपच मस्त आणि परफेक्ट असे शेवया बनवते. तर हे बनशी गहू हे अशा पद्धतीचे असतात आणि शक्यतो बनशी गहू थोडेसे महाग असतात. जवळपास 80 ते 90 रुपये किलो इतकं तुम्हाला हे गहू मिळतात. पण शेवयासाठी ह्याच गव्हाचा यूज करायचा. त्याचं कारण म्हणजे हे गहू जे आहेत ते खूप चिकट असतात, त्याचप्रमाणे पांढरेसुद्धा असतात. जर ह्याची चपात्यासुद्धा खूपच पांढऱ्या अशा होतात. तर इथे माझी आई जी आहे ती जवळपास 3 किलोला थोडंसं कमी इतकं गव्हाचा इथे यूज केलेला आहे. हे मापटं जे आहे ते 1 किलोचं आहे आणि 3 किलोला थोडंसं कमी इतकं गहू घेतलेलं आहे. तर आपण हे गहू जे आहेत ते धुवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये सर्वप्रथम थोडंसं मीठ घालायचं. तर आई करते त्याच आईच्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ जो आहे तो पाहिलेला आहे आणि ह्याला आपण व्यवस्थित धुवून घ्यायचं. एकदम छान 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आणि जवळपास 5 मिनटं आपल्याला ह्याला भिजवत ठेवायचं आहे. उन्हाळा असेल तर तुम्ही 10 मिनटं जरी ठेवला तरी चालेल. तर मी इथं 5 मिनटं भिजवून घेतलेलं आहे आणि हे आपलं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने पाण्यामध्येच 5 मिनटं गहू ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आणि एकदम छानपैकी हे भिजतात आणि ह्याचं कारण फक्त एवढंच की त्याचं टर्पल जे असतं ते आपल्याला काढायचं असतं किंवा गव्हाचा जो ब्राऊन भाग आहे तो आपल्याला इथं काढायचा आहे. तर तुम्ही हे अशा पद्धतीने गहू जे आहेत ते एखाद्या चाळणमध्ये काढू शकता किंवा माझ्या आई जशा पद्धतीने टोपल्यामध्ये काढलेलं आहे त्याच्यातनं सुद्धा पाणी जे आहे ते गळतं. त्याच्यामुळे माझी आई जे आहे ते अशा पद्धतीने गहू जे आहेत ते ठेवलेलं आहे पाणी उतरण्यासाठी. तर आपल्याला काय करायचं आहे की एखाद्या स्टीलच्या चाळणमध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता. तर हे आपल्याला अशा पद्धतीने